नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांचे दर जे आहेत ते थोडेफार स्थिर असलेली पाहायला मिळतात, तर भाजीपाल्यांच्या दरामध्ये आज थोडाफार बदल पाहायला मिळते। तर कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना पाहायला मिळतील। फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला मिळते। तर आज शेवंतीचे दर काय पाहायला मिळते, पर्पलची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। तर आज पिवळी शेवंती या ठिकाणी आपण पाहू शकता। तर दर काय पाहायला मिळते, दर 100 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत। 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंत। आणि पर्पलची आवक कशी आहे मार्केटमध्ये? पर्पलची चांगली आवक कमी आहे, खराब माल जास्त आहे होय, टेम्परेचर मुळे होण्याचा। आणि बाजार काय आहेत? बाजार पर्पल बाजार 100 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत। होय, तर या ठिकाणी आपण पाहू शकता पर्पल शेवंतीचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते। ब्ल्यूडीची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील ब्ल्यूडीचे दर पाहायला होतात। कामिनीची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलकी माल येते 5 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती लाल गुलाबसाठी आवक झालेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते। त्याचबरोबर कंदर गुलाबची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर जे ते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 180 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला होतोय। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 200 ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला होते। चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 120 ते 150 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होते। कलिंगडची आवक मार्केटमध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 26 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। खरबूजची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आज खरबूजच्या दरावरती पाहायला होते। चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते। पपईची क्वालिटीनुसार दर जे आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला होते। चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते। सीताफळाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 150 ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील सीताफळाचे दर पाहायला होतात। सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला होतात। आज कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 110 ते 120 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला होतोय। एखाद दुसऱ्या वक्कलसाठी दर जर बघितलं तर साधारणतः टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात। हलके माल जे 10 ते 11 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यासाठी विक्री होताना पाहायला होते। तर लहान साईज मध्ये चिंगळी कांदा जे आहे ते साधारणतः 7 रुपयापासून ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळी कांद्याचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला होते। तर सरासरीमध्ये कांद्याचे दर जर बघितलं तर 14 ते 16 च्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होतात।
कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली बारामती, त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 18 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पाहावतात. तर विलायती कोथिंबीरीसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहावते. कांदापातची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कांदापातसाठी दर पाहावतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहावते. आज मार्केटमध्ये हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहावते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जर बघितलं साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहावतात. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहावते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान टोमॅटोचे दर जे ते 27 ते 28 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहावते. विलायती टोमॅटोच्या दरामध्ये थोडीशी आज घसरण पाहावते. तर विलायती टोमॅटोसाठी साधारणतः दर जे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. तर हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहावते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहावते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे ते 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहावते. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहावते. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहावते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. तर हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहावतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत वाटाण्यासाठी दर पाहावते. हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहावतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहावतात. शेवग्याची देखील आवक आपल्याला पाहावते. चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्यासाठी पाहावते. हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहावतात. बीटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीटाचे दर जे ते साधारणतः 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहावते. मार्केटमध्ये मीडियम तसेच हलक्या मालाची आवक भरपूर पाहावते. हलके माल जे ते 16 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहावतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सर्व काकड्यांचे दर जर बघितलं चायना तसेच हिरव्या आणि पांढऱ्या काकडीचे दर जे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहावते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून काकडीचे दर जे ते आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहावतात. तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहावते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतो. हलकी माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहावतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहावतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहावतात. राजमाची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहावते. मार्केटमध्ये आवक कमी असल्याचा परिणाम आपल्याला राजमाच्या दरावरती पाहावते. चांगले माल जे ते 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहावते. हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील दर पाहावते. तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील तोडल्यासाठी दर पाहावते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहावतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे
35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील चवळीचे दर पार होतात. पुनर्गावरची आवक मार्केटमध्ये भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पार होते. चांगल्या एक नंबर मध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. एका दुसऱ्या वक्तासाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः दर जाते 25 रुपये ते 27 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील जळगावचे दर पार होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतात. हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील दर पार होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये फ्लावरचे दर जे आहेत साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पार होते. खालीची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर कवळ्यासाठी देखील आपल्याला 45 ते 50 रुपयापासून देखील दर पार होते.